काम होऊन 1.5 वर्ष झालं तरी अद्याप बिलं मिळालेली नाहीत। बँकांचे हप्ते थकलेत। मार्चमध्ये वसुली पथकं घरात आली। आता बिलं काढली नाहीत तर कंत्राटदारांना आत्महत्या करायची वेळ येणार आहे, अशा संतप्त भावना जिल्ह्यातील कंत्राटदारांनी व्यक्त केल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं थकीत बिलांसाठी निदर्शनं केली। केलेल्या कामांची थकीत बिलं त्वरित अदा करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांची बिलं गेल्या वर्षभरापासून दिलेली नाहीत, त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी कंत्राटदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत निदर्शनं केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ज्यांची 1 ते 2 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत त्यांना केवळ 2 ते 3 लाख रुपये देण्यात येत आहेत। अशा प्रकारे बिलं देऊन शासन आम्हाला भीक देतंय का, अशा संतप्त भावना कंत्राटदारांनी व्यक्त केल्या आहेत। शासन का आम्हाला भीक द्यायला लागले का? शासन कॉन्ट्रॅक्टदार पदरचे पैसे घालून हे जे काय उद्योग आम्ही केल्यात, शासनाने काय आम्हाला पैसे दिले नाही। एका कॉन्ट्रॅक्टदारानं कर्ज काढल्यात। आता मार्चमध्ये जर पैसे नाही आले तर त्यांच्या बँका त्यांच्या दारात जाऊन बसायला आल्या। त्यांनी का आत्महत्या करायच्या का? 7% काय होतंय हे शासनानं तपासून पाहावं आणि त्यांना कुणालाही पैसे द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही। तुम्ही त्यांचा ताप्त काढलं जा का आम्हाला देणं घेणं नाही, पण आमचे पैसे तेवढं ताबडतोब द्यावं आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं होणारं हाल हे थांबवावं। कमीत कमी आम्हाला 100% पैसे मिळायला पाहिजेत, हे शासनाला आमचं कळकळीची विनंती आहे। अन्यथा ह्यातला एकही आता कॉन्ट्रॅक्टर अशा बेसवर आहे, मार्च त्या बँका त्यांच्या दारात आहेत, त्यांनी काय करायचं? मग इथं आत्महत्या करू देत काय? यावेळी VK पाटील, शिवाजी काशीद, विजय सावंत, सुनील नागराळे, संजीव सृष्टी, गौरव सावंत, किशोर खरगे यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते।